वेलकम बैक टू मनी विथ मानसी। मी आहे मानसी चंद्रचूड, योर फेवरेट इन्व्हेस्टमेंट बँकर। आपण डिस्कस केलं होतं की पतपेढी किंवा पतसंस्थेने स्वतःसाठी कोणची इन्शुरन्स कव्हरेज घेतलं पाहिजे। त्यात एक मेन पॉलिसी जी आहे त्याला म्हणतात फायर पॉलिसी। आता या फायर पॉलिसीमध्ये काय काय कव्हरेज असतं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया। फायर पॉलिसीमध्ये असतं आग कधी लागली, भूकंप कधी झाला, टेररिझम सुद्धा कव्हर होऊ शकतं। दुसरी गोष्ट जी कव्हर होती की तुमची जी तिजोरी असेल, ज्याच्यात तुमचं डेली कलेक्शन असतं, त्यातलं कॅश जे असतं ते आपण कव्हर करून देतो। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या एम्प्लॉईजचं सुद्धा पर्सनल ॲक्सिडेंट आपण कव्हरेज करू शकतो आणि हॉस्पिटलायझेशन। चौथी गोष्ट आपल्या ऑफिसमधले इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस म्हणजे एसीज, कम्प्युटर, त्यांची डेस्क, हार्ड डिस्क, बर्गलरी आणि हाऊस ब्रेकिंग हे सुद्धा यात कव्हर होतं। आपल्या संस्थेचे काही निऑन साईन्स असतील, जे नाव लिहिलेलं असतं किंवा प्लेट ग्लास जे असतं हे सुद्धा कव्हर होतं ह्या पॉलिसीमध्ये। तर ही पॉलिसी आपण आपल्या संस्थेसाठी स्पेशली हेड ऑफिस जिथं आपली तिजोरी ठेवलेली असते, ज्यात आपलं डेली कलेक्शन असतं, ह्या प्रिमायसेससाठी नक्की घ्यावी, नक्की कव्हरेज असलं पाहिजे। आपण डिस्कस करत होतो की पतसंस्था किंवा पतपेढी स्वतःसाठी कोणते इन्शुरन्स किंवा कव्हरेजेस असले पाहिजेत। आता आपण जे घेतो आहोत ते आपल्या मेंबर्ससाठी ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरेज घेतलं पाहिजे। ह्यात मला बरेच संस्थांनी विचारलं की ह्यात डेथ कव्हर्ड आहे का। सो येस, ह्यात डेथ कव्हर्ड आहे आणि ॲक्सिडेंट म्हणजे काहीही होऊ शकतं। कोणीतरी शेतात गेलं आणि त्याला साप चावला, हे सुद्धा कव्हरेज आहे या पॉलिसीमध्ये। आता आपण बघूया की नक्की कोणते कव्हरेजेस आहेत। एक डेथ, दुसरा ॲक्सिडेंट, तिसरा आहे की काही डिसेबिलिटी झाली त्या ॲक्सिडेंटमुळे आपल्याला, चौथा पूर्ण डिसेबिलिटी झाली तरीही कव्हरेज मिळतं। नंतर आपल्याला ह्यात चिल्ड्रन्स बेनिफिट सुद्धा मिळायची दाट शक्यता आहे। तर ही पॉलिसी आपल्या मेंबर्ससाठी घेण्यासाठी नक्की कॉन्टॅक्ट करा। आपण बोलत होतो की पतपेढी किंवा पतसंस्था यांची मेंबरशिप कशी वाढवायची, यातली एक गोष्ट जी आहे ती इन्शुरन्स घेणे। आता कोणचा इन्शुरन्स घेणे? आपल्या मेंबर्ससाठी पतसंस्थेने विकत घेतला पाहिजे ग्रुप मेडिकल इन्शुरन्स। या ग्रुप मेडिकल इन्शुरन्समध्ये घेण्यासाठी काय इन्फॉर्मेशन लागते? आपल्याला 2-4 प्रकारचेच इन्फॉर्मेशन लागतात। पहिलं म्हणजे तुमच्या डेटा सेट किंवा सगळ्या मेंबर्सची नावं लागतात, डेट ऑफ बर्थ लागते आणि मेल का फिमेल आहे एवढं लागतं। तर तुम्ही आम्हाला एवढी इन्फॉर्मेशन पाठवा, आम्ही तुम्हाला ग्रुप मेडिकल इन्शुरन्सचा कोट पाठवतो आणि तुम्ही तुमची ही फीचर दाखवून मेंबरशिप नक्की वाढवू शकता। पतपेढ्यांनी आपली मेंबरशिप वाढवण्यासाठी पतपेढींनी स्वतः विकत घेतली पाहिजे आपल्या मेंबर्ससाठी एक ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी। ह्या पॉलिसीमध्ये काय काय इन्फॉर्मेशन लागते जी तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड केली तर आम्ही तुम्हाला एक मस्त कोट देऊ। पहिलं म्हणजे नाव, सगळ्या मेंबर्सची नावं पाहिजे, त्यांची डेट ऑफ बर्थ पाहिजे, त्यांनी तुमच्याकडनं कर्ज किती घेतलं ते लोन अमाऊंट पाहिजे आणि ह्याच्यावरती आम्ही देणार तुम्हाला कोट्स फॉर पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी। स्टे ट्यून, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब मनी विथ मानसी।